हॅलो फ्रेंड्स, चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. बाय द वे, तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे मी पुन्हा एकदा एक लिस्ट घेऊन आलोय, ज्या फिल्म 2025 मध्ये खूप इंटरेस्टिंग असणार आहेत आणि लोकांचं मनोरंजन करणार आहे. तुम्ही जर का पार्ट 1 पाहिला नसेल तर जाऊन माझ्या चॅनलवर तुम्ही नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. सो फ्रेंड्स, या लिस्टमध्ये पहिली फिल्म आहे हाऊसफुल 5. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हाऊसफुल ही एक फ्रँचायझी आहे आणि त्याचाच 5वा पार्ट या वर्षी रिलीज होणार आहे. बाय द वे, ह्या फिल्मची प्रोडक्शन व्हॅल्यू ही चांगली असेल असं सांगितलं जात आहे. आणि अगेन म्हणजे एव्हरी ऑल्टरनेट वीक म्हणा किंवा खूप जास्त ऍक्शन फिल्म रिलीज होत आहेत, त्यामुळे त्या सगळ्यांना ब्रेक देत एक आउट अँड आउट कॉमेडी एंटरटेनमेंट आपल्या भेटीला येणार आहे. त्यामुळे अगेन लोक खुश होतील ही फिल्म पाहून असं वाटतंय तरी. आणि या फिल्ममध्ये भली मोठी ऍक्टर्सची लिस्ट आहे. या फिल्मच्या टीमने एक फोटो सोशल मीडियावर टाकला आणि त्यातून कळलं की अक्षय कुमार, फरदीन खान, रितेश देशमुख, श्रेयस तळपदे हे सगळे ऍक्टर्स या फिल्ममध्ये असणार आहेत. त्यामुळे अगेन या फिल्म बद्दल एक वेगळीच एक्साइटमेंट असणार आहे आणि हाऊसफुलचा तसा एक वेगळा चाहता वर्ग देखील आहे, त्यामुळे त्यांना ही फिल्म आवडेल असं वाटतंय. सो नेक्स्ट फिल्म आहे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रिलीज होणारी फिल्म कांतारा. आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कांतारा 1 ने काय धुमाकूळ घातला होता बॉक्स ऑफिसवर, राईट? आणि तरी त्या फिल्मचं बजेट खूप कमी होतं, म्हणजे 16 करोड मध्ये बनवलेली फिल्म बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वेड्यासारखी चालली होती. आणि आता त्याचाच दुसरा पार्ट म्हणजे कांतारा द लेजंड येणार आहे. त्याच्यातला ऋषभ शेट्टीचा लुक ऑलरेडी रिव्हील केला गेलाय, त्यामुळे तो लुक बघितल्यानंतर तर लोक वाटच बघतायत की कधी एकदा ही फिल्म थिएटरमध्ये येते आणि आम्ही बघायला जातोय. अगेन ह्या फिल्मची प्रोडक्शन व्हॅल्यू देखील चांगली आहे. 125 करोड याचं बजेट सांगितलं जात आहे. आणि अगेन ह्या फिल्मसाठी, कांतारा फिल्मसाठी ऋषभ शेट्टीला नॅशनल अवॉर्ड देखील मिळाला. त्यामुळे ह्या फिल्मचं दिग्दर्शन, ह्या फिल्मची स्टोरी काय असणार आहे आणि काय एक्साइटिंग असणार आहे हे बघण्यासाठी लोक जाम उत्सुक आहेत. त्यामुळे या फिल्मला तर खूप चांगला रिस्पॉन्स येणार आहे. अगेन रिझन बिंग त्याचा पहिला पार्ट खूप जास्त चाललाय आणि ते काहीतरी अनयुज्युअल होतं, लोकांना खूप आवडलं होतं. त्या बेसिसवर दुसरा पार्ट पाहायला प्रेक्षक थिएटर पर्यंत 100% जातील. दसऱ्यानंतर दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आपल्याला भेटायला येणार आहे थामा. हो, मॅड डॉग फिल्मच्या हॉरर युनिव्हर्स मधली नेक्स्ट फिल्म. अगेन या फिल्म बद्दल ऑलरेडी लोक एक्साइटेड, कारण हॉरर कॉमेडी ही ऑलरेडी बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घालतेच. स्त्री 2 ने हे प्रूव्ह केलंयच, त्यामुळे ही फिल्म सुद्धा लोक बघायला जाणारच. अगेन मॅड डॉग त्यांचं एक युनिव्हर्स क्रिएट केलं जात आहे आणि त्याच्यातलीच ही एक फिल्म असणार आहे. आता या फिल्ममध्ये आयुष्मान खुराना एका वेगळ्याच भूमिकेत आहे असं म्हटलं जातंय. तो एका वॅम्पायरच्या भूमिकेत असेल असं म्हटलं जातंय. बट याबद्दल अजून काही कन्फर्मेशन किंवा याचा काही लुक वगैरे रिलीज केला गेला नाहीये, म्हणजे ही फक्त एक न्यूज आहे. पण अगेन दॅट इज व्हेरी एक्साइटिंग. आणि ह्या फिल्ममध्ये आपल्याला आय थिंक रश्मिका मंदाना देखील दिसणार आहे, त्यामुळे त्यांची एक ती लव्ह स्टोरी असणार आहे. याची अनाउन्समेंट, याचा एक टीजर छोटासा रिलीज केला गेला होता. अगेन तो त्यातलं गाणं ऐकून किंवा त्याचा तो एक हॉरर फ्लेवर ऐकूनच खूप एक्साइटमेंट ऑलरेडी जागी झाली आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी एका निगेटिव्ह रोलमध्ये, एका विलन रोलमध्ये असणार आहे. तो अजून काय हवं आपल्याला, नाही का? त्यामुळे अगेन ही फिल्म सुद्धा बॉक्स ऑफिसवर चालेल असं म्हणूया आपण. बाकी फिल्म रिलीज झाल्यावर कळेलच. सो अगेन ही एक फिल्म आपल्या भेटीस येणार आहे. तो या वर्षी बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट सुद्धा आपल्या भेटीस येणार आहे. येस, आमिर खान त्याच्या सितारे जमीन पर ह्या फिल्ममधनं आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याची शेवटची फिल्म लाल सिंग चड्डा, जी बॉक्स ऑफिसवर अतिशय डिझास्टर ठरली आणि त्यामुळे त्याने काही काळ डिप्रेस्ड होऊन बॉलिवूडपासून ब्रेक देखील घेतला होता. पण आता तो पुन्हा एकदा रेडी आहे, एक चांगला प्रोजेक्ट त्याच्या हाती लागले, तो घेऊन प्रेक्षकांसमोर 2025 मध्ये येणार आहे असं म्हटलं जात आहे. आणि ही फिल्म एका स्पॅनिश फिल्मचा रिमेक असणार आहे असंही सांगितलं जात आहे. सो या फिल्ममध्ये तो एका बास्केटबॉलच्या कोचच्या भूमिकेत असणार आहे असं म्हटलं जात आहे. आणि अगेन या फिल्ममध्ये त्याच्या व्यतिरिक्त जेनेलिया देशमुख देखील आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे अगेन आता बघूया की परफेक्शनिस्ट लोकांसाठी नक्की काय घेऊन येतोय. सो लेट्स वेट अँड वॉच. सो ह्या लिस्ट मधली शेवटची फिल्म म्हणजे राजासाब. येस, आपला लाडका बाहुबली प्रभास आपल्या सगळ्यांच्या भेटीला राजासाब या चित्रपटात येणार आहे. त्याचा एक पोस्टर आधी रिलीज केलं गेलं होतं, ज्यात त्याचा लुक बघता अगेन लोक खूप एक्साइट झाले की हा काहीतरी वेगळाच लुक आहे. त्याच्या तोंडात सिगार आहे आणि तो अतिशय त्याचा असा एक म्हाताऱ्यासारखा लुक आहे आणि थोडा ग्रे शेडवाला लुक असं म्हणू शकतो आपण. त्यानंतर त्याच्या बर्थडेच्या वेळी त्याचं एक मोशन पोस्टर रिलीज केलं गेलं. त्याच्यातनं असं कळालं की अच्छा ही एक हॉरर कॉमेडी टाईप फिल्म दिसते, म्हणजे याला थोडं भूलभुलैयासारखा फ्लेवर पण आहे. पण आता एक्झॅक्टली स्टोरी काय असणार आहे ते आता सांगूच नाही शकत. ऑफकोर्स टीजर येईल, ट्रेलर येईल, त्यानंतर हळूहळू उलगडत जाईल. पण अगेन
एक बिग बजेट प्रोजेक्ट आहे असं म्हटलं जातंय. त्यामुळे अगेन प्रभासचे फॅन एक्साइटेड असणारच की प्रभास आता नवीन काय घेऊन येतोय. त्याने कल्कीमध्ये केलेलं काम लोकांच्या ऑलरेडी लक्षात आहेच आणि त्यामुळे ऑब्व्हियसली ते एका वेगळ्या रोलमध्ये एका वेगळ्या लुकमध्ये तो लोकांसमोर यावर्षी येणार आहे. तर अगेन वाट बघूया की काय एक्साइटिंग घेऊन येतोय प्रभास आपल्यासाठी. सो फ्रेंड्स, ही होती 2025 मध्ये रिलीज होणाऱ्या आणखी काही विशेष फिल्मची लिस्ट. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि कॉमेंट करून तुम्हाला कुठली फिल्म बघण्याची एक्साइटमेंट आहे किंवा कुठली फिल्म तुम्हाला आवडेल असं वाटतंय ते मला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, मी असा सिमिलर व्हिडिओ मराठी फिल्मसाठी करावा का हे देखील मला सजेस्ट करा. सो भेटूया लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.